पुढे जागा आहेत दोन. कोणाला बसायचं असेल तर जागा आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायात ध्यान प्रक्रियेबद्दल बोलताना भगवंतांनी युक्त आहार आणि युक्त विहार याचं महत्व विशद करणारे 2 श्लोक सांगितले. त्यातला एक श्लोक प्रसिद्धच आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. त्याच्या आधी पण अजून एक श्लोक आहे. तो पण आहाराविषयीच आहे. आहार आणि निद्रा याच्याविषयीच आहे. की तो श्लोक असा आहे की नात्यस न तस्तु योगोस्ति न चैकांत मनस्तः न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. त्याच्यामध्ये आहार आणि निद्रा या 2 गोष्टीविषयी कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये असं सांगितलेलं आहे. खूप खाणाऱ्यांना, जास्त खाणाऱ्यांना हे प्राप्त होत नाही, अजिबात न खाणाऱ्यांनाही होत नाही. आणि खूप झोप घेतली तरी प्राप्त होऊ शकत नाही, आणि अजिबात झोप नाही घेतली तरी पण होऊ शकत नाही. सो मॉडरेशन सांगणारा हा श्लोक आहे. तर त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केलेलं आहे, 4च ओव्या लिहिल्या आहेत. तर पहिली ओवी जी आहे, जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेसी जीवे विकेला तो नाहीच येथ म्हणितला अधिकार्य. म्हणजे जो रसनेंद्रिय जी आहेत, रसनेंद्रिय याचा अर्थ जीभ. जीभ हा असा एकच अवयव आहे की जो कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. असं बाकी कुठलंच नाही आपल्याकडे. की कर्मेंद्रिय का कारण बोलण्यासाठी लागतो, आणि ज्ञानेंद्रिय का चवीचं ग्रहण करतो. बाकी सगळी ज्ञानेंद्रिय जी आहेत उरलेली ती फक्त प्युअर ज्ञानेंद्रिय आहेत. त्यातलं कुठलंही कर्मेंद्रिय नाहीये. तर रसनेंद्रियांचा अंकिला असं म्हटलंय. अंकित याचा अर्थ दास, गुलाम. अंक याचा एक अर्थ मांडी पण आहे, की जो रसनेंद्रियांच्या मांडीवर बसलाय म्हणजे त्याचा गुलाम झालाय. का निद्रेसी जीवे विकला, की त्यांनी स्वतःला झोपेला विकून टाकलेला आहे. तो नाहीच येत म्हणितला अधिकार्य. येथ याचा अर्थ परमार्थ क्षेत्रामध्ये त्याला अधिकारी म्हणता येत नाही. म्हणजे अगदी सोपा निकष पहिलाच सांगून टाकलाय. एखादी व्यक्ती या क्षेत्रात जेव्हा येते तेव्हा 2 गोष्टी तपासून स्वतःसाठीच घ्याव्यात, की जिभेवर किती ताबा आहे. दोन्ही, म्हणजे कर्मेंद्रिय म्हणून आणि ज्ञानेंद्रिय म्हणून पण. आणि निद्रेसी जीवे विकेला, की निद्रेवर किती ताबा आहे. या 2 क्रायटेरियामध्ये आपण कुठे बसतो हे बघावं. त्याच्या पुढच्या पण ओव्या आधी आपण वाचू. ही ओवी सगळ्यात महत्वाची आहे, ज्याच्यावर आपल्याला चिंतन करायचंय. पण त्याच्या पुढे असं म्हणलंय की अथवा आग्रहाची बांदोडी. बांदोडी याचा अर्थ तावडीत. आग्रहाच्या तावडीत जाऊन क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारोनिया. किंवा आग्रह म्हणजे इथे योगाग्रह आहे. कोणीतरी सांगितलंय की
तपश्चर्या, पूर्वी तुम्ही पुराणात वगैरे असे उल्लेख आपण वाचतो. तपश्चर्या म्हणजे आम्ही म्हणायचं की धडकीच भरेल आपल्याला, अशी वर्णनं पुराणामध्ये आहेत की काय ते एका पायावर उभे राहिले. आणि असे 5-10 वर्षावर नाहीच, कमीत कमी 500 वर्ष, 500 वर्ष तपश्चर्या केली, फक्त वायुभक्षण केलं. आणि आपल्याकडे अशा कथा आहेत. म्हणजे पार्वतीचं एक नाव अपर्णा आहे. अपर्णा कुठनं आलं नाव, तर या हठयोगामधली सगळ्यात पराकोटीची अवघड अशी तपस्या म्हणजे काय, तर झाडाची गळलेली म्हणजे वाळून खाली पडलेली पानं खाऊन राहणं फक्त. ही सगळ्यात अवघड गोष्ट. बाकी काही खायचं नाही, फळं पण नाही, पानं सुद्धा वाळलेली. आणि पार्वतीने भगवान शंकराची प्राप्ती होण्याकरता तीही खाल्ली नाहीत, म्हणून तिला अपर्णा म्हणतात. अशी गोष्ट आहे शिवपुराणामध्ये. का तिला अपर्णा नाव पडलं, इतकं पराकोटीचं तप तिने केलं. तर असं आपण वाचल्यावर आपल्याला असं वाटतं की नाही आहे, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, तपस्या वगैरे असं काही जमणारच नाही आपल्याला. तर भगवद्गीता सांगते की असं करायची गरज नाही. कोणी असा आग्रह करत असेल, आग्रहाची बांधोळी लिहिली आहे, तर तहान आणि भूक ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या मारून टोकाच्या भूमिका घ्यायची अजिबात गरज नाहीये. निद्रेची वाटा न वचे, ऐसा दृढी वेचेनी अवतरणे नाचे, ते शरीरची नव्हे तयाचे, मग योग कवणाचा. झोपेच्या बाबतीत पण तेच आहे की अजिबात झोपायचं नाही. झोपेत खूप वेळ जातो, झोपणारच नाही अजिबात. असं केलं तर शरीरावर त्याचा ताबा राहणार नाही. शरीरच योगयुक्त व्हायच्या ऐवजी व्याधीयुक्त होईल. तर मग योग कसा साधणार. आणि म्हणून अतिशय विषय सेवावा, ऐसा बोध नोहावा, का सर्वथा निरोधावा हेही नको. शेवटची अशी हवी आहे की खूप जास्त सेवन पण नको आणि संपूर्ण बंदच करून टाकणार आम्ही, की अजिबात आता मी बोलणार नाही. आम्ही म्हणायचं असं कोणी जेव्हा म्हणतं समजावं की मूड गेलेला आहे. जिभेवर नियंत्रण मिळवायची वर इच्छा नाही, थोड्या वेळाने बोलतो खूप राग आलेला आहे किंवा मूड गेलाय. तर त्यामुळे हा श्लोक जो आहे याच्यावर बोलू तितकं कमीच आहे. आणि ही ओवी पण रसनेंद्रियांचा अंकिला, निद्रेसी जीवे विकेला. कारण ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो मला जवळजवळ हे निरूपण रोजच करायला लागतं. अंकित आहोत का आपण, असा शोध स्वतःसाठी घ्यायला पाहिजे. तर रसनेंद्रिय जे दिलेलं आहे जिभेचं, त्याचं मुळात पर्पज काय, उद्देश काय, चव ही कशासाठी मुळात दिलेली माणसाला. तर माणसाच्या अस्तित्वासाठी, सर्वायवल व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, त्याच्याकरता चवीचा खूप मोठा रोल आहे. कारण जर जिवंत राहायचं असेल तर मला कुठल्या तरी गोष्टीचं पोषण करायला पाहिजे शरीर टिकवण्याकरता, बरोबर ना. निसर्गातला एक भाग मला कन्झ्युम करायला पाहिजे, ज्याला आपण आहार म्हणतो. आणि तो निसर्ग माझ्या शरीराचं रूप धारण करणार, बरोबर ना. अन्नात भवती भूतानी असं आपल्याकडे म्हणलंय की सगळं 100% शरीर हे अन्नाने बनलेलं आहे. अन्न याचा अर्थ आपण जे बाहेरनं घेतो ते. आता ते जे मी घेणार आहे ते माझ्या शरीराला पोषक आहे की नाही, उपयुक्त आहे की नाही, हे मला कळणार कसं. मी काय खायचं काय खायचं नाही मला कळणार कसं. पूर्ण जो डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे एका एंड पासून सुरू होऊन दुसऱ्या एंड पर्यंत तो आहे, आपल्याला माहिती आहे. एका ठिकाणी अन्न जातं, ते गेल्यावर त्याचं प्रोसेसिंग होतं, त्याच्यामधल्या आवश्यक गोष्टी शरीर काढून घेतं आणि अनावश्यक गोष्टी टाकून देतं, बरोबर. पण जिथनं
ते आज जातं, एंट्री पॉईंट आहे, ते ठरवणार कसं की हे बरोबर आहे की नाही. त्याच्याकरता हा इंटेलिजन्स डेव्हलप झालाय आणि तो इंटेलिजन्स म्हणजे जीभ आहे की 6 प्रकारच्या चवी आपण आयडेंटिफाय करू शकतो. मेडिकली स्पीकिंग 6 चवींबद्दल आम्ही नेहमी बोलतो की गोड, तिखट, खारट, आंबट, तुरट आणि कडू. तर कुठलंही अन्न तुम्ही बघा, दिस अ कॉम्बिनेशन ऑफ दिस 6 टेस्ट. आणि म्हणून आपल्या जिभेवरच्या 6 प्रकारचे टेस्ट बड आहेत. या इंद्रियामध्ये 6 चवी आयडेंटिफाय करणाऱ्या क्षमता असणाऱ्या आपण चवीच्या ग्रंथी म्हणू अशा जिभेवर आहेत. या कशाला दिल्यात 6 चवी? तर नैसर्गिकरित्या, उदाहरण म्हणून, की जो पदार्थ कडू आहे तो माणसाने खूप जास्त खाऊ नये, ते हानिकारक आहे म्हणून ते कळावं, म्हणून एक ॲव्हर्जन आहे त्या चवीचं की जास्त कडू पदार्थ मी खाऊ शकत नाही, थोडंसं खाऊ शकतो. कारण निसर्गामध्ये ज्या पदार्थामध्ये अल्कलॉइड्स आहेत त्याला कडू चव असते आणि ती शरीरासाठी चांगली नाहीये. ॲज अगेन्स्ट गोड चव असते ही जास्त खावीशी वाटते मला. का? कारण ती पोषक आहे. म्हणजे ते खाल्लं तर शरीराचं पोषण आपल्याला सांगायची गरज नाहीये, फास्ट होणार आहे. जी चव आता सध्याच्या आधुनिक काळामध्ये मानगुटीवर बसली आहे सगळ्यांच्या. जिभेची गोडी चांगली, पण रक्तातली गोडी कोणाला नकोय, साखरेची. पण ती सेफ आहे शरीरासाठी, पोषणासाठी. खारट अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपण बेचव किंवा अळणी शब्द कधी वापरतो की ती चव ज्या मिसिंग असते ते वापरतो. का? याचं कारण शरीरामधलं मिठाचं प्रमाण हे तुमच्या सर्व्हायवलसाठी अतिशय आवश्यक आहे. ते जर कमी पडलं तर, म्हणून तर कुठल्याही पेशंटला पहिल्यांदा सलाईन लावतो म्हणजे काय, मिठाचं पाणी थेंब थेंब करून देतो आम्ही. ते कमी पडलं की सर्व्हायवल अवघड असतं म्हणून. पण ते जास्त जरी गेली चव तरी शरीरामध्ये दुर्दैवानी मीठ बाहेर टाकण्याची कुठलीही यंत्रणाच नाही आपल्याकडे. आधुनिक काळामध्ये ब्लड प्रेशर ही आपल्याला आता प्रत्येकालाच होणार अशी धारणा झालेली आहे सगळ्यांची. असं खरं नाहीये, पण 40-50 झालं की सगळ्यांचं बीपी वाढणार वगैरे असं गृहीत धरलं जातं. याचं महत्वाचं कारण 2-3 कारण आहेत. त्यातलं एक महत्वाचं कारण, आपण खूप एक्सेस मीठ शरीराला देतो जे नंतर शरीर बाहेर काढू शकत नाही. तर लक्षात असं घ्यायचं की या चवींबद्दल सुद्धा खूप सखोल बोलता येण्यासारखं आहे. पण आता महत्वाची गोष्ट ही आहे की जिभेचं काम काय, तर चव तुम्हाला सांगणे. डॉक्टर अभय वांगांकडे आम्ही गेलो होतो मेडिकल कॉलेजमध्ये असताना, तेव्हा त्यांनी आम्हाला छान सांगितलं. ते म्हणले की लिटमस पेपर दिलेला आहे तुम्हाला. लिटमस पेपरचं कसं काम असतं की ते लालचा निळा, निळाचा लाल, तुम्हाला फक्त कळावं पीएच. तसं तुम्हाला इथे दिलेलं आहे की कळावं काय खायचं. पण तुम्ही त्या लिटमस पेपरच्याच आहारी गेलात केमिस्ट्रीच्या प्रयोगामध्ये की काय नाही, मला लिटमस पेपरचाच वेळ लागलेला आहे, मी प्रत्येक ठिकाणी बुडवून पाहतो, तर काय होईल. तसं ते म्हणलं की 6 फुटी देह आहे, पण 6 फुटी देहाने काय करावं हे 6 इंचाची जीभ सगळं ठरवते काय होणार आहे फायनल. फार मला आवडलेलं वाक्य होतं ते की आयुष्यामध्ये जे काही आहे ते 6 इंचाची जीभ ठरवते. तिचं काम फक्त हे टेस्ट तुम्हाला आयडेंटिफाय करून देणं आहे आणि सगळं त्याच्यावर ठरतंय. काय बाकी काम आहे जिभेचं? काही नाहीये. तर आपण उदरवर्ण नोहे जाणी जे यज्ञ कर्म वगैरे असं फार मोठ्या मोठ्या श्लोकात म्हणतो, पण तसं आपण खरं करतो का इम्प्लिमेंट? की पोटासाठी खातो का जिभेसाठी खातो? तर सरळ उत्तर जिभेसाठी खातो हे आहे. आणि म्हणून रसनेंद्रियांचा अंकिला असं म्हटलंय. तर याचा अर्थ चवीचं खाऊच नाही असं कोणाचंच म्हणणं नाहीये. त्याच्याकरता दिलेली आहे चव. चवीसाठी खाणं आणि चवीनी खाणं याच्यामध्ये फरक आहे. परत डॉक्टर बंगांनी सांगितली एक गोष्ट मला परत आवडली. ते म्हणले की कसं आहे की तुमच्या समोर समजा खूप आवडीचा पदार्थ आला, उदाहरणार्थ आता पावसाळ्याचे दिवस आहे, भज्याची प्लेट आली, सगळ्यांना आवडते. तर आपण
जेव्हा खातो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण पहिलं 10 भजी आहेत समजा प्लेटमध्ये, तर पहिलं आणि 10वंच भज खऱ्या अर्थाने आपण खात असतो. असं का? पहिलं खातो याचं कारण ती चव पहिल्याने जिभेवर कळते, अरे काय मस्त. आणि 10वं खातो एकदम ह्याचं कारण तेव्हा कळतं आता संपलं, शेवटची पटकन उचला. ते आमच्याकडे तर खेकडा भजी वगैरे असतात ना, कॉमन असते प्लेट. शेवटच्या भज्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तर पटकन ते 10वं खातो शेवटचं, आता प्लेटमध्ये काहीच नाही उरलं. तर ते म्हणले की मधली 8 आपण खातच नाही, कारण आपण बेशुद्ध असे असतो की आपण त्या एकाच्या असतो की भजं हे चांगलं आहे शरीराला, पटापट खा. खऱ्या अर्थाने चव आपण घेतच नाही. आणि मग त्याच्यावर ते म्हटले मग असं जर असेल आयुष्यात तर मग पहिलं आणि 10वंच खाणं, फक्त मधली 8 खाऊ नका. म्हणजे काय, तर खऱ्या अर्थाने चवीने खा. आपण तसं खात नाही की एखादी गोष्ट आपण तोंडामध्ये घेतली की जोपर्यंत त्याची चव जात नाहीये तोपर्यंत खरं तर माणसाने सावध राहायला पाहिजे. हा नियम खरंच लागून जर केला ना तर बाकी स्वास्थ्यामध्ये दुसरं काही विशेष करायला लागणार नाही. इतका महत्वाचा नियम जो आपल्या कानी कपाळी 32 वेळा चावून खा वगैरे सांगितलंय ना, किंवा जो श्लोक आहे उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, तर तो का सांगितला मुळात असं कोणी आपल्याला विचारलं नाही आणि आपणही कोणाला विचारलेलं नाही कधी. सहज हवन होते नाम घेता फुकाचे वगैरे. यज्ञाची तुलना का केली खाण्याची, तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यज्ञामध्ये तुम्हाला घाई करता येत नाही. यज्ञ जे पूर्वी काळी केले जायचे त्याच्यामध्ये जे काही नियम असायचे, तर एक महत्वाचा नियम असा असायचा की जो यज्ञोपवीत असायचा त्यांनी जी समिधा अर्पण करायची आणि ती समिधा जोपर्यंत संपूर्णपणे नष्ट होत नाही, राख त्याची होत नाही, तोपर्यंत पुढची समिधा अर्पण करायला परवानगी नसायची. ती मेंटल प्रोसेस होती की पूर्ण फोकसिंग करा, एका गोष्टीचं रूपांतर अग्निदेव दुसऱ्या गोष्टीत करताय त्याच्यावर फोकस ठेवा. असं नसतं की मी टाकतो समिधा, थोडं चक्कर मारून मध्ये व्हॉट्सअप वगैरे चेक करतो. तेव्हा नव्हतं, म्हणजे तेव्हाच जे असेल असं काही नाही, फोकस पूर्ण. सो मेंटल फोकस त्या प्रोसेसवर. तर तसं तुम्ही खा असं तो श्लोक सांगतोय तुम्हाला. आपण जे म्हणतो वदनी केवळ घेता वगैरे, तर सहज हवन होते नाम घेता वगैरे, तर ते खाल्लेलं अन्न हे ट्रान्सफॉर्म व्हायला सुरुवात तोंडामध्येच तर होते. तर ते पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत सगळं लक्ष तुम्ही अन्नाकडे ठेवा. असं जर करून पाहिलं ना, आज एक प्रयोग म्हणून करून बघा की एकच साधा नियम की खाल्ल्यावर तोंडात घास घेतल्यावर काय तर डोळे मिटा आणि सगळं लक्ष त्या घासाकडे ठेवा आणि चावत राहा. जोपर्यंत आपण काय खाल्लंय असा प्रश्न स्वतःला विचारायचा, मी आता काय खाल्लंय. जो उत्तर आलं की काय बाबा बटाटे एवढा खाल्लाय, पोहे खाल्ले, पॅटीस खाल्ले, रविवार आहे आज कारण, तर जोपर्यंत तुम्हाला उत्तर येत आहे तोपर्यंत तुम्हाला चव कळते, तोपर्यंत चावत राहायचं. जोपर्यंत उत्तर येत नाही अशी स्थिती येते की काही कळत नाही काय खाल्लंय, कम्प्लिटली ब्लँड झालेलं आहे, त्याच्यानंतरच गिळायचं. चव जाईपर्यंत चावत राहायचं आणि स्वाद गेल्यावरच गिळायचं. हा जर नियम फॉलो केला तर पहिली गोष्ट अशी लक्षात येते की आपण जे खातो त्याच्या 90% गोष्टी आपल्याला गिळताच येत नाही, तर तोंडामध्ये नाहीशा होतात, लाळेमध्ये पूर्णपणे असिमिलेट होतात, कारण जवळजवळ 80 ते 90% कार्बोहायड्रेट आहे, तिथेच पचून जातं ते सगळं. आणि खऱ्या अर्थाने सगळी चव संपूर्णपणे 100% आपण अनुभवतो. त्याच्याकरता तर खातोय ना शेवटी, पण असं आपण खात नाही, अत्यंत घाई. म्हणून वैद्यकीय क्षेत्रात म्हणतात ना की हरी करी वरी सिंड्रोम आहेत सगळे सध्याच्या ज्या काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ज्याला म्हणतो ना, की आपल्या जीवनशैलीमुळे होणारे आजार. हरी म्हणजे इंग्लिश हरी, घाई, प्रत्येक गोष्टीत घाई. करी म्हणजे असंच लागतं आम्हाला चव, थोडं पण कमी जास्त चालत नाही. याच्यावर इतक्या सांगण्यासारख्या मी तुम्हाला स्टोऱ्यामध्ये हे सांगत बसलो तर हा एक श्लोक एक वर्षभर चालेल. आणि वरी काळजी, भयंकर काळजी खाताना, पुढची काळजी, मागची काळजी, तर 3 गोष्टीमुळे सगळे आजार उत्पन्न होतात असं सिद्ध आहे, शास्त्राने सिद्ध केलेली गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे
काय खायचं हे महत्वाचं आहे, कसं खायचं महत्वाचं आहे, किती खायचं महत्वाचं आहे, कधी खायचं महत्वाचं आहे. पेशंटला जेव्हा विचारतो आम्ही की बाबा तुम्ही कधी खाता, ती उत्तरं स्टँडर्ड असतात की सकाळी 8:30ला. का म्हणजे काय, आम्हाला 9ला निघायचं असतं, तेव्हाच आमचा ब्रेकफास्ट टाइम आहे. भूक लागते का, भूक कशाला लागायला पाहिजे, आम्ही वेळ झाली की खातो. आमच्या वेळा ठरलेल्या आहेत. आणि वर परत डॉक्टरांनीच आम्हाला सांगितलं की खाण्याची वेळ चुकवू नका, सकाळ दुपार संध्याकाळ फिक्स वेळा. बरोबर आहे, कुठलीही गोष्ट जैविक तालाशी संबंधित असावी, पण महत्वाची गोष्ट आहे की 2 घड्याळ आहेत, एक भिंतीवर आणि एक आतमध्ये घड्याळ आहे. तर कुठल्या घड्याळ तुम्ही फॉलो करता. युजली आतलं घड्याळ बाहेरच्या घड्याळाशी सिंक असतं. पण महत्वाची गोष्ट ही आहे की केवळ घड्याळाचा काटा पडला म्हणून खायचं नाही. आतलं घड्याळ जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भूक ही नावाची एक सेन्स दिलेला आहे, ती लागली आहे का. बरेचसे असं असू शकतं की खरंच शरीराला गरज नसते. भूक हा एकच क्रायटेरिया आहे खरं तर, खायचं की नाही याचा एकच क्रायटेरिया म्हणजे भूक आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की पोट तुमचं रिकामं आहे याचा अर्थ भूक लागली असं नाही. खूप लोकांची धारणा असते की पोटात काही नाही खाऊन घे, असं नाहीये मुळात. त्याचं कारण असं आहे की खाल्लेलं अन्न पोटामध्ये जास्तीत जास्त 2 तास टिकतं, जास्तीत जास्त. मग त्या लॉजिकने जर पाहिलं तर 24 तासामध्ये 12 वेळा खायला पाहिजे तुम्हाला, दर 2 तासांनी. पोट रिकामं झालं की खा. तर असं नाहीये, पोटातनं जे पुढे गेलं तरी ते शरीराचं पोषण करतच असतं ना. तर खऱ्या अर्थाने शरीरासाठी जर खायचं असेल तर ठरवायचं कसं, तर कडकडीत भूक लागली पाहिजे, म्हणजे शरीर मागतंय. आणि जरी शरीर जेव्हा मागत असतं तेव्हा तुम्ही काय वाटेल ते जरी खाल्लं तरी ते शरीर पचवतं, कारण त्या प्रकारचे रसायन एन्झाईम्स शरीरामध्ये तयार झालेली असतात. पण भूक नसताना जर खाल्लं तर डेफिनेटली ते शरीराला अपायकारक ठरणार आहे. त्याच्यामुळे रसनेंद्रियांचं अंकित होणं हे कोणालाही असं विचारलं काय तुला गुलामगिरी आवडते का, तर आपण नाहीच म्हणू ना, आवडत नाही असं म्हणू. पण वस्तुस्थिती आहे का तशी हा शोध घ्यायला पाहिजे. सध्याच्या काळात तर इंटरमिटंट फास्टिंग वगैरे सगळे शब्द सगळ्यांना माहिती असतात. त्याचा उपयोग हे खरे काही नवीन लावलेले शोध नाहीयेत. आपल्याकडे उपासाचं महत्व कधीपासून आहे. आत्ताच एकादशी झाली, एकादशीच्या विषयी उपास त्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष शतकानुशतकं चाललेल्या आणि ते शरीराला खूप आवश्यक आहे. क्लिन्झिंग सिस्टीम जी आहे, म्हणजे आता तर असं सिद्ध झालेलं आहे की शरीराची प्रतिकार, कोविडच्या काळानंतर आपण सगळे शिकलेलो आहे की आयुष्यामध्ये जर काही आपल्याला वाचवणार असेल तर आपली प्रतिकारशक्ती शेवटी आपल्याला वाचवणार आहे. कुठल्याही औषध काय वाचेल याची गॅरंटी नाही. कुठल्याही आजारावर शेवटी आपली प्रतिकारशक्ती. आणि प्रतिकारशक्ती सक्षम करणाऱ्या जर 2 कुठल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतील तर त्यातली एक गोष्ट ही उपास आहे. का, याचं कारण असं आहे की जेव्हा शरीराला तुम्ही काही देत नाही तेव्हा 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट होते ते म्हणजे शरीराला एरवी पचन करण्याकरता जी काही ऊर्जा लागत असते, खूप जास्त ऊर्जा आपल्या अन्नाचं पचन करण्याकरता लागते, ती अचानक लागेनाशी होते. आणि त्यामुळे ती ऊर्जा अवेलेबल होते शरीराचं हिलिंग करण्याकरता, ज्या काही गोष्टी करायच्या चांगल्या. आणि म्हणून योगशास्त्रात सुद्धा शेवटी हे ऊर्जेचं उन्नयन आहे. तुम्हाला तुमच्या ऊर्जेची जी काही चेतना आहे, जी ऊर्जा आहे, तेच तर खरं डायमेन्शन आहे ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. आणि त्यामुळे ती जर नको त्या ठिकाणी त्याचा अपव्यय झाला तर ती उपलब्ध असणार नाही. सुस्ती येते, म्हणजे काय होतं की ऊर्जा अवेलेबलच नाहीये. खूप खाल्लं आणि ध्यानाला बसलं, नाही लागत ध्यान. का, कारण ऊर्जा ज्याच्याकरता हवी त्याच्याकरता ती अवेलेबलच नाही. त्यामुळे उपासामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होते की पचनाचा ताण निघून जातो शरीरावरचा, त्याच्यामुळे खूप ऊर्जा उपलब्ध असते. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मेडिकली महत्वाची आहे, ज्याला ऑटोफेजी असं म्हणतात, की आपल्या संरक्षण करणाऱ्या ज्या पेशी आहेत प्रतिकारशक्तीमधल्या, त्या पेशी या उपासाच्या काळामध्ये शरीरामधल्या ज्या काही अनिष्ट गोष्टी असतात, म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक शरीरामध्ये वृद्ध पेशी असतात, जास्त सुजलेल्या पेशी असतात, किंवा कॅन्सरस पेशी असतात प्रत्येकाच्या शरीरामध्ये.
की ज्या पोटेन्शियली मॅलिग्नंट होऊन त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. या सगळ्या पेशींना काढायचं काम त्या उपासाच्या काळामध्ये आपल्या नॅचरल किलर सेल्स करतात. आणि अगदी प्रोव्हन आहे. आता रिसेंटली जे नोबेल लॉरिएट जो आहे जपानचा, ज्याला नोबेल मिळाला ऑटोफेजी करता, त्यांनी हेच प्रूव्ह केलं की वन ऑफ द रिझन वाय द फास्टिंग प्रिव्हेंट्स कॅन्सर इज दिस, की नॅचरल किलर सेल्सचा रिस्पॉन्स अत्यंत शार्प होतो अशा काळामध्ये. आणि दुसरा अर्थात व्यायाम हे आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्याचा दुसरा उत्तम मार्ग म्हणजे हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज. पण आपल्यासाठी रसनेंद्रियांचा अंकित हा शब्द आपण जेव्हा विचारला घेतो तेव्हा जिभेवरचा संयम आपण किती बाळगू शकतो हे तपासणं महत्वाचं आहे. मग उपास रोज करावा का नाही त्याची शास्त्र आहेत. आपल्याकडे अनेक जी व्रतवैकल्य सण आहेत ते शेवटी आपण जर बघितलं तर कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्ही संयम आणा स्वतःवर, हेच तर सांगतायत. तसं पाहिलं तर हा संयम रोजच आणायला पाहिजे. इंटरमिटेंट फास्टिंग थेरीमध्ये आता मी सांगतो सगळ्या पेशंटना समजून, विशेषतः ज्यांना कन्सर्न आहे, डायबिटीसचा कन्सर्न आहे, ब्लड प्रेशरचा आहे किंवा वजन कमी करायचं आहे, प्रतिकारशक्ती मार खातीये. इंटरमिटेंट फास्टिंगच्या वेगवेगळ्या फॉर्म्युला थेरीज आहेत. ती कमीत कमी तुम्हाला दिवसाचे 14 तास 12 तास 14 तास असा फेस पाहिजे. काही द्यायचं नाही शरीर, फक्त पाणी द्यायचं. त्यांनी खूप फरक पडतो इंटरनल क्लिन्झिंगसाठी. आणि निद्रेसी जीवे विकेला. आहाराविषयी जरा थांबतो पण पुढे परत पुढच्या श्लोकावर आहारामध्ये आपल्या बोलायचंच आहे. युक्त आहार विहारस्य मध्ये तोच विषय आहे. परत निद्रेसी जीवे विकेला. आता झोपेविषयी जर आपण विचार केला तर माणसाचं सरासरी 1/3 आयुष्य हे झोपण्यात जातं. ॲव्हरेज म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो नवीन अर्भक जे असतं ते सरासरी 18 ते 20 तास झोपत असतं. मग तिथनं हळूहळू, कारण तेव्हा शरीराची वाढ फार वेगाने होत असते, हळूहळू कमी होत होत पौगंडावस्थेपर्यंत साधारणपणे 7 ते 8 तासावर गाडी येते आणि त्याच्यापुढे ती तशीच स्थिर राहते. सो ॲव्हरेज स्लीप इन ॲडल्ट व्हेरीज बिटवीन 5 to 8 hours असं म्हणतात सायंटिफिकली. आणि वृद्ध काळामध्ये ती अजून कमी होऊ शकतं. पण तरीसुद्धा ऑन ॲन ॲव्हरेज 7 ते 8 तास झोपेमध्ये जातात. म्हणजे 1/3 म्हणजे 24 तासातले 8 तास. तसा विचार केला तर 8 तास झोपेमध्ये आपण सगळे भोजन भाऊ असल्यामुळे कमीत कमी 2 तास खाण्यामध्ये, बरोबर 10 तास झाले. आणि कमीत कमी 2 तास शरीराची बाकीची निगा म्हणजे सगळे विधी, शरीर आतनं शुद्ध बाहेरनं शुद्ध करणे, परत शरीर मेंटेन करण्याकरता व्यायाम करायला लागतो. कारण यूज इट ऑर लूज इट असं शरीराचं प्रिन्सिपल आहे. म्हणजे साधारणपणे 12 तास हे केवळ शरीर मेंटेन करण्याकरता आपण घालवतो. असा विचार केला तर मेंटेनन्स. तुम्ही विचार करा की एखादी गाडी आपण घेतली तर मेंटेनन्ससाठी साधारण काय वर्षातनं एकदा किंवा वर्षातनं 2 वेळा गॅरेजमध्ये पाठवायला लागते ना. पण ती गाडी जर तुम्हाला महिन्यातले 15 दिवस गॅरेजमध्ये पाठवायला लागली की 15 दिवस चालवा 15 दिवस मेंटेनन्स तर त्याची एफिशियन्सी कसं होईल. तसं या गाडीचं आहे वस्तुस्थिती की 24 मधले 12 तास हा फक्त मेंटेनन्सच चाललेला आहे आणि उरलेले 12 तास त्या गाडीच्या सह्याने काय करायचं तुम्ही ठरवा. तर काळाच्या याच्यामध्ये बघितलं तरी खरं आहे, आपल्याला पटतं की शरीर नुसतं टिकवण्याकरता आपण एवढा वेळ घालवतो. त्याच्या आधारे काय करायचं हे योगशास्त्र पुढची गोष्ट आहे. तर मग निदान त्या गोष्टीत आपल्याला कुठे वेळ वाचवता येईल याचा विचार करायला पाहिजे. त्याच्याकरता हा वेळ का जातो हेच नीट समजून घ्यायला पाहिजे की मुळात झोप का आवश्यक आहे. तर असं म्हणतात की ऍक्च्युली स्लीप इज नॉट द नेसेसिटी. झोप ही खरी शरीराची गरज नाहीये. मग गरज काय तर रेस्ट इज नेसेसिटी अँड यू गेट दॅट रेस्ट ड्युरिंग स्लीप. दॅट्स वाय यू स्लीप. म्हणजे काय तर आपण जो शब्द वापरतो ना श्रांत आणि विश्रांत, की शरीर जे आपण वापरतो ते श्रांत होतं म्हणजे शरीराची ऊर्जा निघून जात असते आणि ती परत मिळवण्याकरता विश्रांत व्हायला पाहिजे. ती परत आपल्याला ऊर्जा मिळाली पाहिजे आणि म्हणून ती रेस्ट जी आहे ती
शरीर झोपेच्या माध्यमातून घेतं की ती ऊर्जा परत मिळवतं, परत आपण खर्च करतो, हे चालू आहे. पण जर मग अशी काही सिस्टीम आपण इव्हॉल्व केली की मुळात श्रांत होण्याची जी प्रोसेस आहे ती स्लो डाऊन केली की ऊर्जा पटकन निघूनच जात नाही शरीरातनं. सगळं योगशास्त्र ह्याच्यावर तर आधारलेलं आहे. योगी सिद्ध योगींच्या आयुष्यामध्ये आपण असं पाहतो, स्वामी त्याला उदाहरण आहे की 4 तास झोप पुरायची. असे कित्येक योगी पुरुष आहेत 3 आणि 4 तास झोपेवर त्यांनी सगळं आयुष्य काम केलं. असं कसं काय होऊ शकतं? तर एक लॉजिक म्हणून किंवा ते खरं आहे त्या अर्थाने आपल्याला निदान समजून घ्यायला हरकत नाही. आपल्याला ते जमेल की नाही जमेल पुढचा भाग आहे की मुळात ऊर्जेचा अपव्यय जो आहे तो कमी करण्याची क्षमता आयुष्यामध्ये कमवायला पाहिजे. आणि ऊर्जेचा अपव्यय कसा होतो त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तो मेंटल प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त सध्याच्या काळात अगदी खरंच आहे. सगळी जी फटिकेबिलिटी आहे ती मानसिक आहे खूप. असं म्हणतात की जवळजवळ 70 ते 80% ऊर्जा ही तुमची डोळ्यांमधनं जाते बाहेर. डोळ्यांमधनं नुसते डोळे मिटून जरी दिवसभर तुम्ही बसलात तर यू कॅन से दॅट एनर्जी, तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटतं. स्क्रीन टाइम फटिकेबिलिटी जी येते त्याच्यामध्ये आहे की खूप जास्त आपण आपल्याला लक्षात येत नाही, पण आपल्याला जे दृष्टीपटल आहे रेटायना हे खूप कॉम्प्लिकेटेड असं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स, रॉड्स, कोन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आपण आयडेंटिफाय करत असतो. प्रकाशाच्या कमी जास्त होण्याच्या याच्यामध्ये प्रत्येक वेळा डोळे ऍडजस्ट करत असतात त्याला. खूप जास्त ऊर्जा डोळे आणि मेंदू खर्च करत असतो. बोलण्यामध्ये नंबर 2 ऊर्जा जाते, प्रचंड ऊर्जा. सो तुम्ही काही नाही दिवसभर जीभ आणि डोळे बंद एवढं जरी पाळलं तुमच्या असं लक्षात येतं की भयंकर एनर्जेटिक वाटतंय. सोपी गोष्ट आहे अशी करायला. झोप खूप लोक हे विचारतात की आमचं झोपेवर अजिबात नियंत्रण नाहीये, झोपलो की झोपलो. तर क्वालिटी ऑफ स्लीप ही महत्वाची असते, क्वांटिटी नाही. आणि क्वालिटी ऑफ स्लीप जर इम्प्रूव्ह करायची असेल तर मुळात संपूर्ण दिनक्रम तुमचा कसा आहे हा नीट तपासायला पाहिजे. म्हणजे खूप सुस्त असा दिनक्रम असेल तुमचा की केवळ मेंटल प्रोसेसेस चालू आहेत दिवसभर, वैचारिक प्रोसेस, तर अजिबात रात्री झोप लागणार नाही, याच्यात काही नवलच नाही. तर 2 गोष्टी सायमल्टेनियसली महत्वाच्या आहेत की मेंटल प्रोसेसेस कशा शटडाऊन होतील, मानसिक पातळीवरची ऊर्जा कशी कमी होईल, बाहेर जाणं हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे शरीर व्यवस्थित वापरणं, ते तितकंच महत्वाचं आहे. शारीरिक पातळीवर जी रेस्ट लागते ती घ्यायलाच हवी, याच्यात काही शंकाच नाही. शरीर टिकवायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 1-1.5 तास ते नीट वापरायला पाहिजे, कमीत कमी व्यायाम करून. आणि त्याच्याकरता जे काही ते श्रांत विश्रांत आहे ते शरीर आपोआप घेईल, त्याच्यासाठी काही करायला लागणार नाही. त्यामुळे ज्यांना झोप लागणं हा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांना सांगतो की 1.5 तास शरीर नीट वापरा, तुम्हाला गाढ झोप लागेल, काही करायला लागणार नाही. आणि त्याच्यामुळे शरीर पण सुस्थितीत राहील. पण मानसिक पातळीवर जो ताण आहे तो जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही तोपर्यंत निद्रेचे अंकित हा जो शब्द वापरलेला आहे तो समजणं फार अवघड आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की हे आपण जर नीट सजगपणे पाहायला लागलो की आपली ऊर्जा कशी कमीत कमी खर्च होईल आणि जास्तीत जास्त एफिशियन्सी कामात कशी वाढेल, की आपोआप 4 ते 5 तास झोप ही पुरायला लागते. 5 तास झोप खूप होते रात्रीची, अगदी चांगलं. म्हणजे आम्ही सांगतो की खूप फिजिकली एक्झॉस्ट करणारं तुमचं जर शेड्यूल असेल किंवा बाबा मॅरेथॉनच पळतोय किंवा 6-7 तास शारीरिक खूप कष्टाची कामं करतोय, त्यांना 7 तासापर्यंत झोप लागते. पण आपण सगळे एक्झिक्युटिव्ह क्लासमधले आहोत, काहीतरी चुकून केला खूप जास्त व्यायाम तर ठीक आहे तुम्ही घ्या 7 तास झोप, पण एरवी 5-6 तास पुरते. त्या 6 तासात सुद्धा अगदी अजून एक सायंटिफिक गोष्ट जी आता परत सिद्ध होती ती ही आहे की दुपारची झोप, म्हणजे पुणेकरांना खरं सांगायची गरज नाही, त्यांना खूप आधीपासूनच माहिती आहे, पण ज्या भाग्यवानांना ती मिळते ती जरूर घ्यावी. अशा करता की आताचे रिसर्च पेपर हे सांगतात, माझ्या मनाचं सांगत नाही तुम्हाला, की सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर विच प्रिव्हेंट्स लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, म्हणजे बीपी, डायबिटीज, हार्ट, ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर कुठला आहे तर तुमचा दिवस 2 भागामध्ये स्प्लिट करणं बाय अ पॉवर नॅप.
नॉट इवन एक्झरसाइज, नॉट डाएट कंट्रोल, कुठलीही बाकीची गोष्ट एवढी इफेक्टिव्ह नाही. एवढी दुपारची पाऊण तास ते 1 तास झोपी इफेक्टिव्ह आहे, हे सायंटिफिक पेपर आलेले जातात. 1 तास पॉवर नॅप त्याच्यावरच म्हणलेलं आहे की तुम्ही क्वालिटी ऑफ स्लीप इज इम्पॉर्टंट. 1 त्याला REM आणि NREM असे टेक्निकल शब्द आहेत की 1 NREM नॅप जर तुम्ही करू शकलात तर तुमचा सेकंड हाफ ऑफ डे हा खूप एनर्जेटिक जातो. आणि विशेषतः मी प्रयोग करून पाहून तुम्हाला सांगतो की ज्यांना ब्राह्ममुहूर्त गाठायचा आहे, ध्याना करता उठून लवकर उठायचं आहे, त्यांना याचा खूप उपयोग होतो. की तुम्ही जर 4, 4:30 उशिरा 5 उठू शकत असाल तर मग दुपारी जर तुम्ही 1 तास जी रात्रीची कमी पडते असं तुम्हाला वाटतंय ती जर भरून काढली तर मग सगळं ते गणित बरोबर बसतं. ज्यांना दिवसभर मध्ये झोपायची संधी नाही त्यांना ब्राह्ममुहूर्त खरंच अवघड जातो. मी अनुभवाने सांगतो, कारण त्यांना काय होतं मग शेवटी दिवसा 6-7 नंतर ते दमूनच जातात. घरी आल्यावर त्यांना एनर्जीच राहत नाही अजिबात. ती एनर्जी मिळवायची असेल तर ही पॉवर नॅप खूप महत्वाची समजली जाते सध्याच्या शास्त्रामध्ये. पण टोटल 24 तासाचा विचार केला तर इट शुड नॉट एक्सीड मोर दॅन 6 आवर्स. मॅक्सिमम 7 तास जर शारीरिक कष्ट असतील तर हे शरीराच्या गरजेचं गणित आहे. आणि म्हणून योगशास्त्रामध्ये काय किंवा सामान्य याच्यामध्ये सुद्धा काय की आपल्याला जर जे काही कार्य करायचंय त्याच्याकरता वेळ जर हवा असेल तर तो कुठनं काढायचा. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो आळसात वेळ जातो. आमचे डॉक्टर शारंगपाणी म्हणायचे की झोप आलेली असताना जागा राहायचा प्रयत्न किंवा जाग आलेली असताना झोपायचा प्रयत्न फक्त माणूस करतो. खरी गोष्ट आहे. कुठलाही प्राणी असं आता झोप आली आहे पण मी ताणून काहीतरी वाचत राहतो, वाचणं करत त्यांच्याकडे नसतं, जे काहीतरी करायचं ते असं कधी करत नाही. माणूसच फक्त डोळे ताणून झोप आलेली असताना जागा राहायचा प्रयत्न करतो. किंवा जाग आली आहे ते म्हणायचं की कूस बदलायची नाही कधी. एक प्रिन्सिपल की जाग आल्यावर आता जरा स्नूज नाही, पहिली जाग आल्यावर तुम्हाला टणकन उडी मारून बेडमधनं बाहेर आता आलं पाहिजे. बस एवढं केलं तरी पुष्कळ आहे. खरं साध्या गोष्टी आहेत, कारण शरीर तुम्हाला पहिला सिग्नल ते असतं की विश्रांती झाली, पण पुढचं जे काही एक्सटेन्शन असतं ते मनाचं एक्सटेन्शन असतं, ते तरी निदान टाळता आलं पाहिजे. तर असा हा फार सगळ्यांच्या तसं पाहिलं तर जिव्हाळ्याचा विषय आहे. तो पुढच्याही श्लोकामध्ये तसंच आपण कंटिन्यू करूया. हरिओम.